बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना उलटून गेला। त्यातले आरोपी पकडले गेलेले आहेत, त्यांच्यावर केस चालू झालेली आहे। एक आरोपी आंधळे नावाचा तो फरार आहे। मात्र ही सर्व घटना झाल्यानंतर हे आरोपी अटकेत आल्यानंतर एक एक गोष्टी बीडमधल्या बाहेर पडू लागलेल्या आहेत। वाल्मिक कराड आणि त्याच्या टीमने जो काही गुन्हेगारी विश्व उभं केलं बीडमध्ये, ते आता एकामागून एक गुन्हे बाहेर पडू लागलेले आहेत। त्यामध्ये मुंडे असेल, महादेव मुंडे असेल किंवा असे अनेक गुन्हे आहेत ज्यामध्ये खून खटला झालेला आहे। मात्र त्याचा पोलिसांनी कसलाही काडीचा तपास केलेला नाही। या प्रकरणाला ज्यांनी वाचा फोडली, विधानसभेमध्ये फार गांभीर्याने हा प्रश्न मांडला संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाचा, ते आमदार भाजपचे आहेत सुरेश धस त्यांचं नाव। सुरेश धसांनी फारच गांभीर्याने हे प्रकरण घेतलं आणि एकामागून एक खुलासे ते करू लागले। त्यांच्याकडे देखील लोकांनी प्रकरणं घेऊन गेली आणि त्यानंतर त्यांनी देखील ते मीडियाला देखील सांगितलं, पोलिसांच्याकडे देखील त्याचा पाठपुरावा ते सध्या करत आहेत, हे दिसतंच। आजच त्यांची एक TV 9ला मुलाखत झाली, त्यामध्ये अंजली दमानिया की तृप्ती देसाई ह्या समाजसेवकांपैकी कुणीतरी एकानं आरोप केला होता की वाल्मिक कराडच्या मर्जीतले 25 ते 26 लोक त्या बीड पोलीस दलात आहेत। मात्र सुरेश धस यांनी यावरती प्रतिक्रिया देताना सुरेश धसांनी सांगितलं की 150 ते 200 लोक वाल्मिक कराडच्या मर्जीतले बीड जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यामध्ये आहेत। आता जर इतके 150 ते 200 पोलीस वाल्मिक कराडच्या मर्जीतले असतील तर संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का, हा प्रश्न पडतो सर्वांना। जेव्हा SIT फॉर्म होते त्यावेळी त्या SIT मध्ये देखील वाल्मिक कराडचे काही लोक असतात। आता प्रश्न असा आहे की SIT फॉर्म करताना त्या पोलिसांना तितकी अक्कल नव्हती का की ह्या SIT टीममध्ये हे वाल्मिकच्या नजीकचे लोक आहेत, ह्यांना घ्यायचं की नाही। मात्र कधी ही लोकांच्यातून मागणी होते, पोलिसांना डिरेक्शन कोण देतं तर लोक देतात की बाबांनो हे वाल्मिक कराडच्या जवळचे लोक आहेत आणि ह्यांना ह्या तपासामधून काढून टाका, ह्या तपास कामात ह्या लोकांना अलाव करू नका, अन्यथा हा तपास काही निष्पक्ष होणार नाही। असं जर लोकच जर पोलिसांना डायरेक्शन देत असतील तर पोलिसांचं काम तरी नेमकं काय आहे। आज सुरेश धसांनी सांगितलं की 150-200 लोक जर वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत आणि त्या मर्जीतल्या असणाऱ्या लोकांची एक यादी तयार केली आणि ती गृहमंत्री फडणवीसांना उद्या देणार आहे, असं सुरेश धसांनी सांगितलं। आता साधी गोष्ट विचार करण्याची गोष्ट ही आहे की गेल्या 10-12-15 वर्षात जर पाहिलं, 2014 पासून तर गृहमंत्री फडणवीस आहेत, मध्यंतरी अनिल देशमुख होते, काही दिवस दिलीप वळसे पाटील होते। वळसे आणि देशमुख यांचा कालावधी जर पाहिला तर तो अत्यल्पसा कालावधी होता। ते वगळता बाकीच्या वेळी गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते। आता 150 ते 200 अधिकारी तिथं आलेत म्हणजे ते काही सगळे अनिल देशमुख आणि वळसे पाटील यांच्या कालावधीत आलेले नसणार आहेत, ही साधी गोष्ट आहे। त्यामुळे हे सगळे पोलीस अधिकारी आलेत कुणाच्या कारकिर्दीत तर देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत। देवेंद्र फडणवीस यांना याची कल्पना नसेल का बीड जिल्ह्यात काय चालू आहे, पोलीस अधिकारी आपले कसे वागत आहेत, ती इंटेलिजन्स गृहमंत्र्याला रिपोर्ट करत असेल। आणि हे तर त्यामध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते, गेल्या वेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते। गृह खाते हे कंटिन्युअसली फडणवीसांच्याकडे आहे, फडणवीसांच्या नाकाखालीच हा सगळा खेळ चाललेला होता। तर त्याची कल्पना फडणवीसांना नसेल का, आणि सुरेश धस यांनी ती यादी नेऊन दिली तरी फडणवीस त्यावरती काय करणार आहेत। आता हा प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीसांच्या काळात हा काही पहिलाच गुन्हा झालेला नाही आहे, अनेक घृणास्पद गुन्हे यांच्या काळात झालेले आहेत। सांगलीमध्ये अनिकेत कोथळे नावाचा एक मुलगा होता, त्या अनिकेत कोथळेची हत्या देखील पोलिसांनी केली होती आणि ती देखील संतोष देशमुख इतकीच निर्घृण होती। आणि ती हत्या कशी केली तर पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अटक केली, त्याला आणि त्याच्या साथीदाराला, आणि त्यांना कस्टडीमध्ये घेतलं।
कस्टडीमध्ये घेतल्यानंतर इतकं मारलं, 3rd डिग्री वापरली, इतकं मारलं की त्यामध्ये अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर पोलीस गप्प बसले नाहीत. तितक्यावरती त्या मृतदेहाला गाडीत घातलं आणि ती गाडी कुठं नेली तर आंबोली घाटात नेली. आणि आंबोली घाटात नेऊन तिथं सुनसान जागा बघून तिथं तो मृतदेह होता तो जाळण्याचा प्रयत्न केला, जाळासुद्धा त्याने. याचाच अर्थ असा आहे की पोलिसांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या काळात अतिशय निर्घृण पद्धतीच्या हत्या केलेल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्री म्हणून फडणवीसांना कल्पना नसेल का की 150-200 अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत. आणि जर ही कल्पना नसतील तर ही गृहमंत्री कसले, आणि कल्पना असून जर डोळे झाक केलेली असेल तर हे वाल्मिक कराडला गृहमंत्री फडणवीस सामील आहेत का? अशा अनेक प्रश्नांची मालिका पडू शकते या निमित्तानं. आता सगळ्याच बाजून जर पाहायला गेलं तर विरोधी पक्ष देखील फडणवीसांच्याकडेच न्याय मागतोय. कदाचित त्यांना भीती असेल की आपली काही प्रकरणं वर येऊ नयेत, कशाला उगाच देवेंद्र फडणवीसांशी दुश्मनी घ्यायची. जर लोकांनीच इतकं मोठं बहुमत भाजपला दिलं असेल तर आपला काय रोल. त्यामुळे विरोधी पक्षातले कुठलेच लीडर म्हणजे महाविकास आघाडीतले कुठलेच लीडर हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काही विशेष विरोधाची भूमिका घेताना सध्या तरी दिसत नाहीत. मात्र ह्या राज्यात ज्या काही गुन्हेगारी घटना चालू आहेत, कोणीही येतो भर दिवसा कोयता काढतो, मारतो. एका मुलीला तर CCTVमध्ये ती कॅच झाली, भर दिवसा हाणलेला आहे. पोलिसांची देखील रिस्पेक्ट ठेवण्यात आलीत लोक. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धनदांडगा माणूस होता, गाडीमध्ये बसून पोलिसाला अरेरावी करत होता. हे पोलीस लोक देखील इतके म्हणजे आता सन्माननीय अपवाद म्हणावं तर अपवाद काही बोटावर मोजण्या इतके आढळतील तर हे त्या अपवादांना वगळता पोलीस दल हे हलकट आहे असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. कारण हे पोलीस सामान्य माणूस आला तर त्याला कधीही रिस्पेक्ट देत नाहीत. सामान्य माणसावरती दादागिरीची भाषा असते नेहमी. कुठंतरी काहीतरी चुकून दंड जरी झाला तरी त्यांचे अरेरवी बघा, त्यांचं अगदी पब्लिकला ते मारतात सुद्धा. कारण नसताना सुद्धा अनेकांना त्यांनी मारलेलं आहे, दादागिरी केलेली आहे. त्यांच्या तोंडातल्या शिव्या ह्या आईचा उद्धार करणाऱ्या कायमच असतात. साध्या साध्या गोष्टीत सुद्धा ते शिव्या घालून बोलतात. त्यामुळे पोलिसांना देखील थोडंफार शिकवायची गरज आहे. तर हे पोलीस दल असं बोकाळलेलं आहे. अनेक घटना, सोमनाथ सूर्यवंशीचा देखील पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. जर तुम्हाला अनिकेत कोथळेची घटना जर आठवत नसेल तर यूट्यूबवरती जर तुम्ही सर्च केला अनिकेत कोथळेचा मर्डर कसा झाला तर त्याच्या अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळतील, त्या म्हणजे बातम्यांचे व्हिडिओ. तर अनिकेत कोथळेला फार निर्घृण पद्धतीनं मारण्यात आलेलं होतं. आणि ते कुणी मारलं होतं तर पोलिसांनी मारलं होतं, सांगलीच्या पोलिसांनी. सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर सांगलीचे पोलीस दल इतके बदनाम झाले होते की सांगलीतल्या पोलिसांनी म्हणजे चोर लुटत असतात, मात्र ह्या सांगलीच्या लुटारू लोकांनी पोलिसांनी बँकेचे पैसे देखील दरोडा टाकून लुटले होते. त्यातला एका पोलिसाचा मृत्यूसुद्धा कशात काहीतरी कारणामुळे झाला. ते नेमकं पैशाचं असेल किंवा दुसरं काही कारण असेल माहिती नाही, पण हे लुटायचं कामसुद्धा पोलिसांनी केलं होतं. पोलीस दल हे काही विशेष कामाचं राहिलं नाही. अक्षय शिंदेचा जो काही एन्काउंटर होता तो एन्काउंटर नसून मर्डर आहे असं न्यायालयीन चौकशीत सिद्ध झालं. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या घडीला जर महाराष्ट्रात बघायला गेलं तर सर्वात भिकारचोट खातं जर कुठलं म्हणाल तर ते पोलीस खातं आहे. आणि त्याचे मंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांच्याकडून सर्वांना न्यायाच्या अपेक्षा आहेत. ते न्याय खरंच करतील का? गेल्या 10 वर्षातल्या त्यांची म्हणजे 2014 ते 19 आणि त्यानंतर 22 ते पुढे 24 इथंपर्यंतची जर कारकीर्द बघितली आणि त्यामधल्या एकूण गुन्ह्याच्या घटना पाहिल्या तर त्यांच्याकडून न्याय मिळेल असं वाटणं हे देखील मोठं म्हणजे आशेचं काम आहे. आशाच आहे. दुसरं ते न्याय मिळेल असं काही फारसं वाटत नाही कुठल्या प्रकरणात. अनेक केसेस चालू आहेत. गुन्हेगारी रोज वाढत आहे दिवसेंदिवस. कशाही शॉर्ट टेम्पर्ड घटनांमध्ये सुद्धा काही देखील कारणावरून मारामारी होऊ शकते. सांगलीमध्ये काल एक घटना घडली. मोबाईलच्या कव्हरवरून वाद झाला आणि त्या मोबाईल दुकानदाराचा खून केला लोकांनी.
इथंपर्यंत ह्या घटना घडलेल्या आहेत. लोकांना एक कॉन्फिडन्स आलेला आहे की आपलं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही. पोलीस खातं हे पैशाशी मतलब ठेवतं, त्यामुळे धनदांडग्यांची इतकी मस्ती सुरू आहे पैशाच्या जीवावर की पोलिसांना 4 पैसे चारले तर काहीही होऊ शकतं. हा कॉन्फिडन्स आता धनदांडग्या लोकांना आलेला आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी, त्यातही गरीब लोकांनी तिथं न्याय मागायला जाणे म्हणजे अगदीच मोठी आशा ठेवून जाण्यासारखं काम आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत विशेष न्याय कधी कुणाला मिळालेला दिसत नाही. उद्या वाल्मिक कराड देखील किती दिवस आत राहतो की आणि बाहेर येऊन परत त्याचे धंदे सगळे चालू करतो हे काही सांगता येत नाही. आज सांगता येणं सगळं अशक्य आहे. मेडिकलच्या भानगडी पाहिल्या असतील, अशा बऱ्याच गोष्टीवरती हे सगळे बाहेरचे लोक म्हणजे समाजसेवक असतील, आमदार असतील. आता सुरेश धसांनी पोलिसांना डायरेक्शन द्यावं किंवा त्या घटनेमध्ये वकील कुठले नेमावेत ह्याचं डायरेक्शन सुरेश धस देत आहेत आणि त्यानुसार मुख्यमंत्री गृहमंत्री असणारे फडणवीस वागत आहेत. याचा अर्थ पोलीस खात्याला स्वतःचा मेंदू नाही का किंवा गृहमंत्र्याला स्वतःचं काही त्यांची सिस्टीम नाही का असा प्रश्न पडतो की हे सगळं लोकांच्या समाधानासाठी, तोंड देखल्या समाधानासाठी, लोकांच्या समाधानासाठी, वरवर दाखवण्यासाठी हे सगळं घडवलं जातंय हेच कळत नाही आहे. मात्र ह्या राज्यातली पोलीस व्यवस्था ही काही फार चांगली नाही आणि पोलीस जोपर्यंत सुधारत नाहीत तोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळणं काही अपेक्षित राहिलेलं नाही आहे. देवेंद्र फडणवीसांना ह्यावेळी अतिशय चांगल्या मेजॉरिटीनं निवडून दिलेलं आहे लोकांनी. त्यामुळे ह्या वर्षी निदान ह्या कारकिर्दीत, ह्या टर्ममध्ये तरी त्यांनी कुठंतरी त्या खात्याला न्याय द्यावा. त्या खात्यात काहीतरी काम करायचं असतं, स्वतःची काहीतरी जबाबदारी असते, ह्याची थोडीफार जाणीव त्यांना असेल तर फक्त आकडेवारी लोकांच्या तोंडावर फेकून मारणे किंवा अभ्यासू म्हणून मीडियातून गौरव करून घेणे ह्याच्या पलीकडे जाऊन देखील राज्याला एक शिस्त लावणं किंवा त्या खात्यातून खरोखर प्रभावी काम करून घेणं हे देखील गृहमंत्र्याचं कर्तव्य असतं. हे त्यांना ज्यावेळी स्वतःला जाणवेल आणि त्यानंतर कुठंतरी त्या पोलिसांच्यावरती काहीतरी वॉच ठेवला जाईल किंवा ते 150-200 कर्मचारी पोलीस लोक ही वाल्मिकच्या मर्जीतले आहेत आणि गृहमंत्र्याला ह्याची खबर नाही आहे. गृहमंत्र्याच्याच पक्षाचा आमदार स्वतः ती लिस्ट नेऊन गृहमंत्र्याला परत देणार आणि गृहमंत्री त्याच्यावर कारवाई करणार. इथंपर्यंत नैतिकता ही ढासळलेली आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न पडतो जनतेला. किमान देवेंद्र फडणवीसांनी ह्या टर्ममध्ये तरी स्वतःच्या वागण्यात किंवा गृह खातं चालवण्यात सुधारणा करावी आणि लोकांना न्याय द्यावा. नुसतंच मीडियाकडून स्वतःचा आत्मगौरव करून घेणे ह्यात काही फार शहाणपणा नाही आहे. लोकांना पोलीस खात्याबद्दल अजिबात विश्वास राहिलेला नाही. जर गुंड समोरून आला तर लोक त्याच्या समोर जातात, मात्र पोलीस जर पुढून तुमच्या समोरून चालून येताना दिसला तर लोक पोलिसाच्या कुठंतरी बोळातनं दुसऱ्या बाजूनं जातात, कारण पोलिसावरती कुणाचा देखील विश्वास राहिला नाही आहे. त्यामुळे पोलीस खातं हे बदनाम झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पुढे ही चॅलेंज आहे की पोलीस खात्याचा दर्जा किमान टिकवून लोकांच्यात पोलीस खात्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करणे हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या पुढचं समोरचं आव्हान आहे. किमान आता एवढी मेजॉरिटी आली आहे, आता कुठं आमदार फोडायचं शिल्लक राहिलेलं नाही आहे. त्यामुळं किमान आता तरी खात्यावरती लक्ष द्या आणि नीट कारभार करा. इतके दिवस लोकांच्या मागे जे ED CBI किंवा जे पक्ष फोडायचा कार्यक्रम होता, वेषांतर करून भेटीगाठी घ्यायचा कार्यक्रम होता, त्यातून आता सगळा वेळ चांगला मिळालेला आहे. तो सत्कारणी लावावा अशी अपेक्षा आहे लोकांची. तुम्हाला वाटतं का की देवेंद्र फडणवीस ह्या टर्ममध्ये तरी कुठंतरी त्या गृह खात्याला न्याय देतील आणि व्यवस्थित हे राज्य चालवतील असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या प्रतिक्रिया, मतं काय असतील ते. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.